उपास म्हटलं तरीसुद्धा आपण खूप वेगवेगळे प्रकार करून खातो. तशीच ही पण एक उपासाची थाळी. परंतु यामध्ये फळं आहेत, कंदमुळं आहेत आणि साबुदाण्याचा एक प्रकार आहे. इथे मी साबुदाण्याचा पराठा बनवला आहे, पण यामध्ये रताळं किंवा बटाटा असं काही वापरलं नाही आहे. तर हा पराठा बनवण्यासाठी मी कंदमुळांचा वापर केला आहे. या संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ चॅनेलवर दिलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती पण दिलेली आहे. आपण नेहमी तेच प्रकार खात असतो, म्हणून यावेळेला थोडासा वेगळा प्रकार करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि बघा तुम्हालाही आवडतोय का हा कंदमुळांचा पराठा. आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.